गाणं म्हणावंसं वाटणं ही चिंता दिली आहे आणि गाणं म्हणता येणं ही आणखी मोठी चिंता दिली आहे. माणसाला गाणं म्हणायची सवय कधी लागली याचा इतिहास एकदा शोधला पाहिजे. आपण आदिमानवांपासून आपला इतिहास शोधत राहणारे लोक आहोत, पण गाणं म्हणावं असं वाटलं या माणसाच्या स्वभावाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. पण पृथ्वीवरच्या माणसांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पृथ्वीवर एकही माणूस असा नसतो जो गाणं म्हणत नाही. भसाड्या सुरात का होईना माणसं गाणी म्हणतात आणि सगळ्या जगभर ती प्रथा आहे. सगळ्या खंडांचा विचार केला कुठल्याही खंडात एकही माणूस असा नाही जो गाणं म्हणत नाही. त्याच्या त्याच्या भाषेतली गाणी म्हणत राहणं ही परंपरा आहे. त्या परंपरेचा खरं तर खूप खोल शोध घेतला पाहिजे आणि जागतिक पातळीवरही याचा विचार केला पाहिजे. ही मानवी प्रवृत्ती काय आहे गाणं म्हणण्याची. पण पद्यात आपलं काहीतरी मन व्यक्त करणं हे माणसात कुठून आलं आणि त्याला गेयता असणं, कुठली ना कुठली चाल असणं आणि चालींमध्ये ती गाणी म्हणणं. फार पुढच्या काळात कधीतरी ते सात सूर राग वगैरे या गोष्टी सुरू झाल्या असतात, नोटेशन्स, पण ह्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. त्याच्या आधीपासून गाणी म्हटली जातात आणि सगळीकडं ती परंपरा दिसते. पशुपालक संस्कृतीमध्ये गाणी म्हटली जातात, शेतकरी संस्कृतीमध्ये गाणी म्हटली जातात आणि त्या त्या व्यवसायातली माणसं आपापल्या पद्धतीच्या व्यावसायिक गाण्यांमध्ये रमलेली दिसतात. यात भर म्हणजे भारतात किंवा आशियामध्ये, भारतात असं नुसतं नाही म्हणते तर भारत अस्तित्वात नसलेला देश होता. हा एक अखंड भूखंड आहे खूप मोठा. आशिया खंड, आफ्रिका आणि युरोप. तर या सगळ्या पट्ट्यात तुम्ही माणसं आपापल्या पद्धतीने आपापल्या येणाऱ्या आपल्यात असणाऱ्या सुरांनी गाणी म्हणताना दिसतात. युरोपमध्ये प्रत्येक माणूसच गाणं म्हणतो आणि त्यांच्यात गाण्यातनं स्वतःला व्यक्त करण्याची पद्धत आहे. नंतर वाद्य शोधली गेली असतील. वाद्यांचा आधार घेऊन एक गिटार घेऊन ती माणसं गाणी म्हणताना दिसतात. आशिया खंडामध्ये अनेक प्रकारची वाद्य आहेत. नुसते डफलीवर गाणं म्हणणारं अरबी वाळवंट आहे किंवा अफगाणिस्तानचा पट्टा आहे. चिमट्यावर गाणी म्हणणारे लोक आहेत, नुसता चिमटा. आणि नंतर धार्मिक परंपरा जरी घेतल्या तर धार्मिक परंपरांमध्ये सुद्धा गाण्यांना मोल दिसतं. धर्मांचा सगळा इतिहास 4,500 वर्षांचा आहे. धर्मात अभिव्यक्ती करायची असेल, धर्माबद्दलची अभिव्यक्ती करायची असेल तर ती गाण्यांमध्ये व्यक्त केली जाते आणि सगळ्या धर्मांची गाणी आहेत. असं एकही धर्म नाही की जो गाणी म्हणत नाही. नंतर पंथ संप्रदाय वगैरे सुरू झाले. आशिया खंडात सुफी ही महत्त्वाची परंपरा राहिली. सुफींचा जगण्याचा मुख्य आधारच गाणं आहे किंवा सुफिझम हा गाण्यातनंच व्यक्त होतो. भारतातही म्हणजे आजचं पाकिस्तान, बांगलादेश, भारत, नेपाळ या पट्ट्यांमध्ये अनेक पंथ जन्माला आले. या पंथांनी आपली गाणी म्हटली, ज्याला पुढं भक्तिगीतं म्हटली गेली आणि ती सगळी
भक्ती गाण्यांमधनंच व्यक्त होत राहिली. मग त्यांचे पंथांचे कुणी आराध्य असतील, त्या आराध्यांच्या नावानं गाणी होत राहिली. दुसऱ्या बाजूला नंतरच्या काळात लोककला जन्माला आल्या आणि लोककलांनी पण गाणी म्हटलीच. आणि सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ आहे आपल्या आशियाई खंडातल्या लोकांच्या बाबतीत महिलांची स्वतंत्र गाणी राहिली, परंपरा राहिली. महिला गाणी म्हणतात ही फार मोठी परंपरा आपल्या एकूणच आशिया खंडाला राहिली. आणि करत करत आपण जेव्हा भारतात येतो, आमचा भारत आणि आपला महाराष्ट्र, तर आपल्या आयांच्या ओव्या, ज्या बायांना अक्षरं लिहिता येत नाहीत, ज्या बायांना वाचता येत नाही काही, त्या आया बहिणींनी सुद्धा आपल्या भावना, त्यात दुःख असतील, आनंद असतील, भविष्याची स्वप्न असतील, या गाण्यांमधनं मांडलेलं दिसतं. म्हणजे नुसतं सार्वजनिक आयुष्यात आपण गाणारे लोक नव्हतो, तर आपल्या कुटुंबात सुद्धा गाणी होती. आणि सगळ्यात मोठी मजा आणली ती चित्रपट याचा शोध लागला चित्रपटाचा, आणि तिथून मग गाण्यांचा धुमाकूळ सुरू झाला. म्हणजे मग आया ओव्या म्हणत होत्या, कलावंत गाणी म्हणत होते, शास्त्रीय संगीतवाले गात होते, सुफी लोक गात होते, कव्वाल्या चालू होत्या, भजनं चालू होती, कीर्तनं चालू होती, धर्माच्या प्रथा गाण्यांमधनं व्यक्त होत होत्या. यासह चित्रपटांनी गाण्यांची मजा आणली. आणि त्यातही ज्यांच्याबद्दल बोलायचं, प्रादेशिक चित्रपट असतील किंवा हिंदी चित्रपट असतील, या सगळ्या चित्रपटांनी आपल्याला प्रत्येक भावनेची गाणी शिकवली. आणि मग ज्यांना स्वतःची गाणी नाही, ते गेले 100-150 वर्षात चित्रपटांमधली गाणी म्हणतात असं दिसून आलं. तर गाण्याला खूप अखंड मोठी परंपरा आहे. फक्त कधीपासूनची आहे? जगातला पहिला माणूस कोण असेल की ज्यानं भाषेचा शोध लागल्यावर गाणं म्हटलं असेल? पहिलं गाणं म्हणणारा पहिला माणूस कोण? आणि भाषा माणसाला यायला लागल्या, त्याचं सुंदर स्वरूप म्हणजे गाणं. जगातला प्रत्येक माणूस पद्य असतो. कविता हा गाण्याचाच प्रकार आहे. गेय कविता. कवी जन्माला आले जगभर, त्यांनी गाणी लिहिली. असा विस्तृत पसारा आहे गाण्यांचा. कुठल्याही भावनेला आपण आपल्या पद्धतीने गाणी म्हणत राहतो. एकट्यापुरतं गुणगुणणारे लोक पण आहेत, स्वतः गाणी लिहिणारे लोक पण आहेत, पण दुसऱ्यांनी लिहिलेली गाणी म्हणण्याची प्रथा सगळ्यांमध्ये आहे. आणि आतापर्यंत, आजच्या प्रवासापर्यंत गाण्यांचा जगभर विपुल साठा आहे. वाईट याचंच वाटतं की जगातली सगळी गाणी एका आयुष्यात ऐकता येत नाही. जगातली सगळी गाणी एका आयुष्यात म्हणता येत नाही. आणि जगातली राहू द्या, आपली जी भाषा असते ना, त्या भाषेतली सुद्धा सगळीच्या सगळी गाणी, सगळ्या प्रकारची लोककला, संत साहित्य असेल, कुठल्याही प्रकारच्या संत साहित्याचं असेल, कुठल्याही मग कविता असतील, चित्रपटांची गाणी, नाटकांची गाणी, शास्त्रीय संगीत, एका मराठी भाषेतली सुद्धा गाणी आपल्या मराठी माणसांना अख्खीच्या अख्खी आयुष्यभर म्हणता येत नाही. गाणी शिल्लकच राहतात. माणसाचं आयुष्य अल्पट होतं. पण गाणी हा दिल, मन, मेंदू जिवंत असल्याचा
पुरावा आहे. ज्यांना गाणं म्हणावंसं वाटतं ती माणसं जिंदादिल असतात आणि जर सगळीच माणसं गाणी म्हणणारी असतील तर हे जग जिंदादिल लोकांचं आहे.